आज मी बनवली घरच्या घरी सोलापूरची सुप्रसिद्ध शेंगदाण्याची चटणी। तुम्ही तर पाहिलंच असेल, मागे मी अक्कलकोटला गेले होते आणि येताना आम्ही तिकडनं सोलापूरची सुप्रसिद्ध शेंगदाण्याची चटणी आणली होती आणि ती चव इतकी आवडली ना, तर मला वाटलं आपण घरी पण ट्राय करून बघावं। तर त्यासाठी ना मी इथे थोडेसे शेंगदाणे घेतले जे की भाजलेले आहेत आणि त्याची मला साल काढायचे होते, पण हाताने काही ते निघानाच। मग मी काय केलं, एक जुगाड केला, टॉवेल घेतला छोटासा आणि त्यामध्ये मी ते शेंगदाणे टाकले आणि त्याला चांगलं धोपटून घेतलं, म्हणजे त्याचे साल आपोआप निघून जातील। आणि त्याला असं थोडंसं घासून पण घेतलं, म्हणजे रगडून पण घेतलं। आणि खरंच ही ट्रिक खूप कामी आली माझ्या, म्हणजे मी याच्या अगोदर ही ट्रिक कधीच वापरली नव्हती, पण आज मला थोडीशी घाई होती म्हणून मी ही ट्रिक वापरायला गेले आणि खरंच खूप जास्त कामाला आली। त्याचे एक ना एक साल निघाले, अगदी थोडेसे, काही हातावर मोजणे एवढे शेंगदाणे राहिले ज्याचे काही साल निघालेले नाहीत। तर इथे या ठिकाणी सगळे साल निघाले। त्यानंतर मी चटणीसाठी हे 4 इंग्रेडियंट्स वापरणार होते। लसूण, मी 1 लसूण घेतलेला आहे, जिरे, लाल तिखट आणि मीठ, एवढे 4 इंग्रेडियंट्स मी या चटणीसाठी वापरले। आणि शेंगदाणे, तर ही लाल मिरची आहे ना, ती कलरची आहे, खूप जास्त तिखट नाही। आणि तुम्ही पाहू शकताय बघा, साल किती सुंदर निघाले सगळे शेंगदाण्याचे। आणि आता या ठिकाणी मी कढई तापायला ठेवली गॅसवरती, त्यामध्ये तेल टाकलं, 1 पळीभर होईल एवढं तेल मी त्यामध्ये टाकलं होतं। त्यामध्ये जिरे टाकले आणि ते छान असे तडतडून घेतले। जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये मी लसूणच्या काही पाकळ्या होत्या ना, 1 लसूण सोलून घेतला तर तो टाकला आणि त्याला काही खूप जास्त करपवत बसले नाही मी आणि लाल पण नाही केलं, लगेच शेंगदाणे टाकून दिले। शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत भाजून घेतले या तेलामध्ये। आणि शेंगदाणे या तेलामध्ये छान भाजले ना, तर ते कुटायला पण भरपूर सोपं जातं म्हणून। आणि त्यानंतर त्यामध्ये लाल मिरची पावडर घातली आणि गॅस मंद आचेवरच आहे, म्हणजे खूप कमी गॅस चालू आहे। आणि त्यानंतर मीठ पण घातलं, मी चवीनुसार घालायचं आहे, तर मी अंदाजेनेच मीठ घातलं आहे। तर त्यानंतर मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्त सगळं भाजून झाले। त्यानंतर गॅस बंद केला आणि हे सगळं थंड होऊ दिलं आणि त्याच कढईमध्ये मी हे दगडी खलबत्त्याच्या साहाय्याने कुटून घेते। तर माझ्याकडे मोठा खलबत्ता नव्हता म्हणून मग मी फक्त वरवट्याचा वरवटा होता, तर त्या वरवट्याच्या साहाय्याने कढईतच ही सगळी शेंगदाण्याची चटणी छान अशी कुटून घेतली। खरं सांगते, टेस्ट 1 नंबर झाली होती आणि सेम आम्ही जशी विकत तिथून आणली होती ना, तशीच चटणी झाली आणि मला टेस्ट तर इतकी आवडली ना, तर मी एकदा करून बघणार आहे। आणि या ठिकाणी आता रेडी झालेली आहे आपली सोलापूर सुप्रसिद्ध शेंगदाण्याची चटणी। तुम्हाला जर आवडली ना, तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा आणि जर तुम्ही खाल्लेली असेल ना, तर नक्कीच ट्राय करून पहा, घरीसुद्धा सेम तशीच टेस्ट येते। आणि याचा फुल लॉंग व्हिडिओ पाहायचा असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता। त्यानंतर ही सर्व चटणी मी एका काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवली।